नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो बातम्यांचा मागोवा घडामोडींचा. अगदी थोड्या दिवसांच्या विश्रांतीनंतर मॅक कट्टा हे लोकप्रिय प्रेक्षकप्रिय यूट्यूब चॅनल परत एकदा आपल्या सेवेत. आपण यापूर्वी चर्चा जंतर मंतरच्या निमित्ताने चालू होती, आंदोलनाच्या निमित्ताने, त्यावर भाष्य बॅककट्ट्यामधनं केलं होतं. तस्लिमा नसरीन यांचं कलकत्त्यात परत येणं, त्यावरही आपण चर्चा केली होती. FCRA विधेयक ज्याचं या अधिवेशनात अपेक्षा आहे त्याची चर्चा केली होती. त्यामुळे आपला प्रयत्न असा आहे की जे जे आपल्या अवतीभोवती घडतंय, ज्याचा काही ना काही परिणाम आपल्या विचारांवर, आपल्या मनावर, बुद्धीवर होतो आणि काही वेळा आपल्याला अस्वस्थता येते, अशा सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा मॅक कट्ट्याचा प्रयत्न असतो. आजचा विषय आहे बिहारमधल्या बाकीपूर इथल्या पोटनिवडणुकीच्या निकालाचा. प्रशांत किशोर जिंकले की त्यांना जिंकवले? राजद JDUला जे नको होते ते झाले, अशा शब्दात ह्या आजच्या निकालाचं वर्णन करत आहे. 3 पोटनिवडणुका झाल्या आणि त्या 3 पोटनिवडणुकांचे निकाल जे लागलेत ते भारतीय जनता पार्टी एका ठिकाणी जिंकलेली आहे, गुजरातमध्ये. मध्य प्रदेशमधल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झालेला आहे. तर बिहारमधल्या निवडणुकीची चर्चा अचानक देशव्यापी झाली. त्याचं कारण असं होतं की एकतर ती पोटनिवडणूक भारतीय जनता पार्टीचे आता जे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत नितीन नबीन, ते राज्यसभेवर गेल्यामुळे ती जागा रिकामी झाली, त्याची पोटनिवडणूक लागली. पण 95 पासून ती जागा भारतीय जनता पार्टीकडे आणि नितीन नबीन त्यांचे वडील तिथनं निवडून येते. त्यामुळे एक दीर्घकाळाची जागा, 3 दशकं सुमारे ती जागा भारतीय जनता पार्टीकडे होती आणि त्या जागी प्रशांत किशोर स्वतः उभे राहिले. प्रशांत किशोर यांनी आपला उमेदवार दिला नाही, आपल्या पक्षाला स्वतः उभे राहिले आणि तिथून खरं म्हणजे त्या निवडणुकीकडे लक्ष वेधलं गेलं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा लक्ष वेधण्याचा असा ठरला की भारतीय जनता पार्टीने ज्या उमेदवाराची घोषणा केली तो उमेदवार तात्काळ भारतीय जनता पार्टीने बदलला आणि परत एकदा त्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली. मंडळी, आमचे पत्रकार मित्र आहेत, जुने स्नेही आहेत, तब्बल 32-35 वर्ष डोंबिवली आणि आता गेली एक 7-8 वर्ष बिहारमध्ये ते राहत आहेत. त्यामुळे लहानपण, बालपण, शिक्षण असं सगळं डोंबिवलीतच त्यांचं झालं. राजेश सिन्हा, आमच्या विद्यार्थी परिषदेच्या कामात आम्ही महाविद्यालयीन काळात एकत्र येतो आणि त्यामुळे म्हणजे एकीकडे पक्के बिहारी जसा असतो तसा ते आहेत, तसे ते पक्के डोंबिवलीकर पण आहेत. डोंबिवलीच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनाशी जोडलेले आहेत आणि आता बिहारमध्ये पत्रकारिता करतात. त्यांचं स्वतःचं एक वेब पोर्टल आहे. आमची वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत असते. त्यातलं म्हणजे त्या चर्चा सहजपणे करण्याचं कारण एकतर जुनी मैत्री आहे आणि कार्यकर्ता म्हणून एक मानसिकता आहे दोघांची समान पातळीवर. त्यामुळे असं जेव्हा काही घडतं कुठल्याही, म्हणजे केवळ बिहारच्या बाबतीत नाही, तर आपण जी राजकीय भूमिका घेतो किंवा भूमिका घेतो म्हणजे आपण जो राजकीय विचार करतो, एखाद्यातला वेगळा दृष्टिकोन मांडत असतो, तर तो काही जणांची एकमेक पडताळून बघत असतात. त्याच्यातले एक राजेश सिन्हा आहेत आणि मग आमची चर्चा होते. माझ्या पेजवरचे काही लेख ते त्यांच्या पोर्टल करता जेव्हा त्यांना योग्य वाटतात ते वापरतही असतात. उमेदवार बदलला त्या दिवशी माझं आणि आमच्या मित्राचं राजेशचं सविस्तर बोलणं झालं आणि तिथेच हा मुद्दा अधोरेखित झाला की भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक जिंकायची आहे का. आता एक लक्षात घ्या, त्यावेळी जंतर मंतर हा कॅनव्हास किंवा त्याची पृष्ठभूमी नव्हती. असं आहे की प्रशांत किशोर यांचं भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या विजयात, म्हणजे एकूण विजयात खूप मोठं स्थान आहे अशी चर्चा त्यावेळी झाली होती. ते खूप मोठे चांगले स्ट्रॅटेजिस्ट आहेत, धोरणकर्ते आहेत. निवडणुकीचं तंत्र, निवडणूक यंत्रणा कशी राबवावी हे त्यांना कळतं आणि त्यामुळे त्या अर्थाने ते एक त्यावेळेचे एकदम पॉप्युलर आणि चर्चेत आलेले निवडणूक सल्लागार होते. टप्प्याटप्प्याने त्यांची आणि भाजपची मैत्री संपली. त्यांनी अन्य राजकीय पक्षांकरताही सल्लागार म्हणून काम केलं. सगळीकडेच काही तसंच यश मिळतं असं नाही, पण प्रशांत किशोर हे नाव चर्चेत राहिलं. यथावकाश त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा नक्की होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या.
नुकतीच जी बिहारची विधानसभा निवडणूक झाली त्या बिहार विधानसभे निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आपले उमेदवार उभे केले, मागे घेतले, जे काही केलं त्यावेळी तेव्हाच एक चर्चा सुरू झाली होती की मुळातच प्रशांत किशोर भारतीय जनता पार्टीला बिहारमध्ये काही सोयीस्कर व्हावं याकरताच निवडणुकीचं तंत्र किंवा करत आहेत. आणि प्रामुख्याने त्यापेक्षाही राजदला म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला रोखण्याकरता प्रशांत किशोर पुढाकार घेत आहेत. आता हे मुद्दा केवळ राजदचा नव्हता तर नितीश कुमार यांच्या पक्षाची त्याही बाबतीत तेच होतं आणि त्यामुळे आत्ता हा सगळ्या विजयाकडे बघताना तो सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. असं आहे की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या घोषणेसह अच्छे दिनची गॅरंटी देत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घोषणा काही घोषणा आपण म्हणजे जनधन आहे, उज्ज्वला आहे, स्वच्छता आहे, शौचालय आहे, असं या 2024 ते 2014 ते 2026 अनेक घोषणा अनेक योजना घेऊन भारतीय जनता पार्टी जनतेला मतदारांना सामोरं जाते. त्याच वेळी भारतीय जनता पार्टी एकूण जो राजकारणाचा पट आहे आणि राजकीय पक्षांची जी काही वृत्ती आहे त्यावरही आपल्या पद्धतीने काही योजना धोरण करत आहे. प्रामुख्याने एक तर लक्षात घेतलं पाहिजे की प्रादेशिक पक्ष त्यावेळी जे विकसित झाले त्यावेळी ती काँग्रेसची गरज होती, कारण मुळात भारतीय जनता पार्टी रोखणं हा राष्ट्रीय पक्ष हा नंतरचा मुद्दा आहे, पण त्या ठिकाणचे प्रादेशिक नेते म्हणजे जे काँग्रेसचे नेते होते प्रदेश स्तरावरचे लोकप्रिय किंवा कार्यकर्तृत्ववान ते राष्ट्रीय स्तरावर येण्याच्या पूर्वीच तिथे जर प्रादेशिक पक्ष स्थापन झाले तर त्यांना कट्टुसाईज करता येईल, त्यांना त्यांच्याच राज्यात आव्हान देता येईल आणि मग आपली केंद्रातली सत्ता आणि आपलं केंद्रीय नेतृत्व हे ठीक राहील, ही एक मानसिकता होती. म्हणजे त्याच्यात जाण्याची गरज नाही चूक का बरोबर वगैरे, पण या भूमिकेतनं त्यावेळी प्रादेशिक पक्षांची स्थापना झाली. काही प्रादेशिक पक्ष तर काँग्रेसच्या एकूण त्यावेळेच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेले आहेत. त्यामुळे एक अस्मितेचा मोठा मुद्दा या सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या स्थापनेत आहे. तो कुठे जातीचा आहे, कुठे पोट जातीचा आहे, त्या प्रदेशातल्या केवळ एखाद्या मुद्द्याचा आहे, म्हणजे मंडलचा एक प्रभाव काही पक्षांच्या वाढीत आहे. काशीराम यांनी त्यावेळी एक वेगळी भूमिका बसपाच्या स्थापनेच्या नंतर मांडली होती आणि त्यांनी काँग्रेस भाजप नाही का सगळ्या पक्षांबरोबर युती केली आणि त्यांचं म्हणणं होतं की मला सत्तेत यायचंय, सत्तेत मला म्हणजे माझ्या बांधवांना सत्तेत आणायचंय, वंचितांना उपेक्षितांना सत्तेत आणायचंय, तर त्या सत्तेपर्यंत जाण्याचा जो काही मार्ग आहे तो मी अवलंबिला आणि त्यात बघ मायावती मुख्यमंत्री झाले हा मुद्दा एक आहे. ह्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पक्षांविषयी नाही म्हटलं तरी म्हणजे आता बघा ना तुम्ही डीएमकेचं तिकडे काय झालं, इकडे तृणमूल हारलीच ना, म्हणजे आता दोन म्हणजे शिवसेनेविषयीची इथे काय मानसिकता किंवा कुठल्याही राज्यातल्या प्रादेशिक पक्षाची प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा आजही एक मोठा समर्थक वर्ग आहे, चाहता वर्ग आहे, मोठा फॅन क्लब आहे, पण तेवढंच त्या प्रादेशिक पक्षांनी त्या वेळेच्या घेतलेल्या भूमिका नीट पाडल्या नाहीत म्हणून लोक दूरही गेलेले. त्यामुळे एकूणच प्रादेशिक पक्षांचं विद्यमान प्रस्थापित म्हणजे त्यावेळी ते प्रस्थापितांच्या विरोधात म्हणून उभे राहिले, आता हे सगळे प्रादेशिक पक्ष प्रस्थापित झालेले आहेत. त्यामुळे ह्या प्रस्थापित प्रादेशिक पक्षांविषयी नाही म्हटलं तरी नागरिकांच्या मध्ये एक नाराजी आहे, काहीशी चीड आहे, ती भारतीय जनता पार्टी काही प्रमाणात संघटित कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच मुद्दा हा प्रशांत किशोर यांच्या पक्षाची आणि आजच्या विजयाशी जोडता येईल. हे अंदाज आहे, हे विश्लेषण आहे, तिथपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न आहे. अखेर सत्य तिथेच गवसेल असं नाहीये, पण ज्या काही वेगवेगळ्या शक्यता आहेत त्यात ते आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलल्यानंतरच मी हा अंदाज आमच्या काही मित्रांकडे वर्तवला होता की भारतीय जनता पार्टी प्रशांत किशोर यांना विजयी करणार आहे. आता याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढलीच नाही का, आपल्याला आपला पराभव पहिल्याच दिवशी ओढवून घेतला का, असं काही म्हणजे असं नाही. परंतु एक लक्षात घ्या, त्यावेळी जंतर मंतरचा प्रभाव नव्हता, जंतर मंतरचा प्रभाव हा पुढच्या टप्प्यात आलाय आणि निवडणुकीच्या काळात केवळ दिल्लीतच तीव्र आंदोलन हिंसाचार असं झालेलं नाही, तर ते बिहारमध्येही घडलेलं आहे. त्यामुळे एका अर्थाने राष्ट्रीय अध्यक्षाची सीट पणाला लागली होती. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना स्वतःलाही सिद्ध करायचं होतं आणि जंतर मंतर विषयीची नाराजी बिहारमध्ये नाही किंवा भाजपवर नाराजी नाही हे असताना सुद्धा या निवडणुकीचा निकाल वेगळा लागलेला आहे, म्हणून हा वेगळ्या अर्थाने एका बाजूने समजून घेण्याची गरज आहे. आता हे नक्कीच आहे की प्रशांत किशोर यांच्या मतवाढणीत जंतर मंतरचा काही ना काही परिणाम असणार, कारण लोक थोडी अस्वस्थ आहेत, भाऊक आहेत, आपल्याकडे संवेदनशीलता आहेच अजूनही, त्यातनं लोक व्यक्त झालेली आहेत. त्यामुळे कदाचित 30 वर्ष ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं
सातत्याने जे पाठराखण करतात ते हल्ले नसतील, पण टप्प्याटप्प्याने जी भारतीय जनता पार्टीची मतं वाढत गेली, नवमतदार जोडत गेला, तो नवमतदार एक तर त्यांनी भाजपला मतच दिलं नसेल किंवा त्यांनी प्रशांत किशोर यांना निवडलं असेल. मुद्दा राजदच्या निवडण्याचा नव्हताच, आता युती आहे त्यामुळे जेडीयू हा तिथे नव्हताच. आता मुद्दा राहतो की जनता दल युनायटेडच्या मतदारांनी काय केलं असेल. तर मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनाही खरं म्हणजे प्रशांत किशोर याचा उदय नकोय, कारण त्यांना स्पर्धक होणार आहे. त्या अर्थाने भाजप काही स्पर्धक नाही, म्हणजे आता युतीत असले तरी सुद्धा. त्यामुळे प्रशांत किशोर आपल्याला नको ही मानसिकता तिथे नक्की होती, पण त्यांनी काय केलं हा एक मुद्दा आहे. आणि राजदला तर नकोच आहे, त्यामुळे त्यांचा उमेदवारच तिथे होता, काँग्रेसची भूमिका तीच होती. त्यामुळे ह्या भाजपच्या विशेषतः बांकीपूरच्या पराभवाकडे बघताना मला असं वाटतं की हा मुद्दा लक्षात घ्यायला लागेल. मी म्हटलं तसं की जंतर मंतर हे निश्चित आहे, बरं नाही म्हटलं तरी तिथली म्हणून काही एक स्थानिक कारणं असतील ती आहेत. बरं आता नितीन नवीन नाहीयेत, एकदम चेहरा नवीन आहे अशी एक असेल भावना असेल. आणि एकदा आता प्रशांत किशोर एवढं त्यांचं देशभर चर्चा आहे, ते एकदम मास्टर आहेत, प्रभावी आहेत, रणनीतिकार आहेत, तर त्यांना निवडून देऊ अशा याच्यातनं ही निवडणूक झाली असावी असं वाटतंय. त्यामुळे एकतर भारतीय जनता पार्टीचा हा दृष्टिकोन त्या कदाचित असेल की आता जर प्रादेशिक स्तरावर नवे पक्ष निर्माण होत असतील, उदयास येत असतील, ते यावेत, म्हणजे हे प्रस्थापित प्रादेशिक पक्ष हळूहळू त्यांचं वर्चस्व कमी होईल आणि यांचं वाढलं तर कदाचित त्या प्रदेशाच्या राजकारणाची एक दिशा बदलू शकते, असाही एक दृष्टिकोन असेल. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या येण्याने आज म्हणजे राजकीय दृष्ट्या भाजपचा पराभव झालाय का, तो झालेलाच आहे. आणि चर्चा हीच होणार आहे की हा जंतर मंतरचाच फटका बसलेला आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षाला आपली सीट राखता आली नाही, असंच याचं वर्णन होणार आहे. पण भाजपनी हे ओढवून घेतलं आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. आणि म्हणून काही वेळा आपण टोकाच्या भूमिका किंवा टोकाचं विश्लेषण करतो, तर त्यामध्ये अनेक मुद्दे असतात, त्या मुद्द्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न मॅक कट्ट्यावरनं आपण नेहमीच करतो. म्हणून प्रशांत किशोर जिंकले की जिंकवले, आणि राजद जेडयूला जे नको होते ते झाले, असं थोडंसं याचं विश्लेषण करावं लागेल. आपण आणखीनही काही त्याची आकडेवारी बातम्या येतील, म्हणजे आता ती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती मतांची टक्केवारी सगळी उपलब्धच आहे, त्यामुळे आणखीन त्याचं नेटकं विश्लेषण आपल्याला करता येईल. पण तुर्तास जे चित्र दिसते, उमेदवार बदलते निकाल, त्यातले जर सगळे बिंदू जोडले आणि एक जो बिंदू ऍडिशनल झाला जंतर मंतरचा, तर आपल्या लक्षात येईल की काय प्रकारचं भारतीय जनता पार्टी विचार करते. अर्थात अशा प्रकारच्या राजकारणाचा भारतीय जनता पार्टी विचार करते, त्याला मास्टर स्ट्रोक म्हणावं का आपल्याला थोडंसं नुकसान पायावरच दगड मारून घेणं असं म्हणावं. पण असं आहे की जे एक विश्लेषक म्हणून, अंदाज वर्तवणारे म्हणून, सामान्य म्हणून आपण चर्चा करतो, तर धोरणकर्ते म्हणून भाजप काही ना काही याचा विचार करत असेल. दोन गोष्टी भाजपच्या दृष्टीने आता महत्वाच्या आहेत. एक तर 2027 ची उत्तर प्रदेशची निवडणूक आणि त्यानंतर येणारी 2029 ची लोकसभा. डिलिमिटेशनचा मुद्दा हा वेगळा आहे, त्याची चर्चा करू. पण त्यापूर्वी ह्या देशात काही बदल घडावा आणि लोकशाहीला आव्हान द्यावं असंही काही घडतंय का, याही बाबींकडे आपण लक्ष ठेवणार. मॅक कट्ट्यावर तुर्तास इतकंच. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.